जो काळ होता म्हणजे काम करतो आम्ही 7-8 महिन्यापासून आम्ही या क्षेत्रात काम करतोय. 7-8 महिन्याच्या कालावधीत तुम्ही इतक्या लांब नेऊन पोहोचवलंय आम्हाला. आमचा व्हिडिओ जिकडं नाही तिकडं व्हायरल झालेले आहेत केवळ तुमच्यामुळं. तुम्ही खूप मोठा सपोर्ट केलाय आणि असा सपोर्ट कायमस्वरूपी आमच्या पाठीमागे राहील अशी आशा बाळगतो आम्ही. आणि खरं तर आम्ही शेतकऱ्यांविषयी व्हिडिओ असतील, ड्रायव्हरविषयी व्हिडिओ असतील, मोटिवेशनल असतील, आपल्याला काहीतरी चांगलं ज्ञानदान करता येईल अशा संबंधातले व्हिडिओ आम्ही बनवलेत. आवडले लोकांना, चांगल्या चांगल्या ठिकाणी पोहोच झाले. लोकांचे कॉल मेसेज येत आहेत अजून पण, त्यावेळेस पण आले, अजून पण येत आहेत. मग ह्या लोकांच्या कॉल मेसेज किंवा कमेंट्स ह्या वाचल्याच्या नंतर, आल्याच्या नंतर, ऐकल्याच्या नंतर एवढी ऊर्जा प्राप्त होते ना की बस. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही होईल तेवढा आम्हाला सपोर्ट करा. आम्ही चांगलं ज्ञानदान करण्याचा प्रयत्न करू. कधीमध्ये आमचे चुटकुले असतात, कॉमेडी असते व्हिडिओ, तर त्यालाही तुम्ही सपोर्ट करा. होईल तेवढा प्रयत्न करा चांगला सपोर्ट करण्याचा. व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करत जा. यूट्यूबला नाव आहे आपल्या चॅनलचं चिवमाऊ कॉमेडी म्हणून, आणि सुहास देवमुंडे नाव टाकलं तरी आपलं नाव, आपली आयडी येते. इंस्टाग्रामला आहे मिस्टर सुहास देवमुंडे, आणि फेसबुकला आहे सुहास तात्या देवमुंडे म्हणून. तर तुम्ही ह्या तिन्ही आयडीला तुम्ही सपोर्ट करा. आणि त्यातील येणाऱ्या मानधनापैकी, अजून मानधन चालू झालेलं नाही, आपलं यूट्यूब मॉनिटाईज झालेलं आहे मित्रांनो, पण फेसबुक अजून झालेलं नाही. ज्यावेळेस आपल्याला मानधन प्रॉपर आपल्या अकाउंटला येईल त्यावेळेस आपण त्यातील 30% रक्कम ही गरीब गरजूवंतांसाठी वापरणार आहोत. आणि असं नाही की आपण फक्त आलेले म्हणजे सुरुवातीच्या काळात देणार आहोत, तिथून पुढं म्हणजे प्रत्येक महिन्याला जर आपल्याला मानधन येत राहिलं तर प्रत्येक महिन्याला आम्ही 30% मानधन आम्ही त्यांच्याकडे जमा करणार आहोत. हे तुमच्या समोर असेल, सगळ्यांच्या साक्षीने असेल. त्याचे ब्लॉग पण तुम्हाला पाहायला मिळतील. आम्ही म्हणजे गरजूवंतांसाठी दिलेले ते आम्ही बनवणार आहोत. आणि बनवल्याच्या नंतर तुम्हाला सांगू, इथे आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत, तुमच्या ते समोर असतील. चला तर मित्रांनो, मग होईल तेवढा आम्हाला सपोर्ट करा, प्रेम द्या. आणि हिच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमच्या शुभचिंतकांनी, हितचिंतकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्यात. तिच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा दिल्यात. त्या सर्वांचंच आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. त्या सर्वांचंच मनापासून त्या शुभेच्छांचा आम्ही मनस्वी स्वीकार करतो. आणि असं नाही की आम्ही त्यांना, काहींनी आम्हाला शुभेच्छा दिल्यात, काहींना रिप्लाय देणं राहिले, म्हणजे तुम्हाला रिप्लाय दिला नाही म्हणून नाराज होऊ नका. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे मित्रांनो, समजून घ्या. सगळ्यांना पॉसिबल झालं नाही रिप्लाय करणं, देणं, तर समजून घ्या. आणि असाच आम्हाला सपोर्ट राहू द्या. तर असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो. सर्वांचं मनापासून धन्यवाद.